नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी पुत्र आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुमचा शेजारचा शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्ता देत नसेल किंवा तुमच्या रस्त्याची अडवणूक करत असेल तर यावर पर्याय काय, तर तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता हा नेमका कोणत्या मार्गाने मिळवायचा आणि यासाठी अर्ज कोठे करायचा, त्यासोबतच त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला तर मग बघूयात तुमच्या हक्काच्या शेतामध्ये जाण्यासाठी तुमचा हक्काचा रस्ता हा तुम्हाला कसा मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, शेती करताना पाणी, बियाणे आणि खता इतकीच एक महत्वाची गरज म्हणजे शेतात जाण्यासाठीचा रस्ता. मात्र जमीन वाटप आणि वादांमुळे अनेक शेतकऱ्यांना हा मूलभूत हक्क मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी कायद्याच्या आधारे शेतासाठी कायमस्वरूपी रस्ता हा कसा मिळवायचा याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्रथमतः बघा शेत रस्त्याबाबत कायदा काय सांगतो. आपला जो कायदा आहे तो शेत रस्त्याबाबत कोणता कायदा आहे आणि तो कायदा नेमका कोणत्या कलमांअंतर्गत काय सांगत आहे याची माहिती बघा. जमिनीची पिढ्यानपिढ्या विभागणी होत गेल्याने अनेक शेतजमिनी रस्त्याविना अडकून पडतात. अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अंतर्गत शेत रस्त्यासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याने तहसीलदारांकडे लेखी अर्ज सादर करणे आवश्यक असते. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला पिढ्यानपिढ्या आपला रस्ता असतो, रस्ता सुरू असतो किंवा रस्ता आपल्याला दिलेला नसतो, आपण वेगळ्या मार्गाने आपल्या शेतामध्ये ये जा करत असतो. तर तुम्हाला तुमच्या हक्काचा रस्ता हा मिळवण्यासाठी कलम 1966 अधिनियम 1966च्या कलम 143 अंतर्गत आपल्या तहसीलदारांकडे लेखी अर्ज सादर करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा हक्काचा रस्ता हा मागून घ्यायचा आहे. पुढे बघूयात की नेमकं हा अर्ज कसा करायचा. शेत रस्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याने तहसीलदारांकडे सविस्तर माहिती देऊन अर्ज करावा. अर्जात पुढील बाबी नमूद करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बघा, अर्जामध्ये कुठल्या कुठल्या बाबी नमूद करायच्या आहेत. अर्जदाराचे नाव, गाव, तालुका व जिल्हा. तुम्ही जो अर्ज करत आहात बांधवांनो, त्या अर्जामध्ये तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुमचा तालुका व जिल्हा, त्यानंतर जमिनीचा तपशील, त्यामध्ये गट क्रमांक आणि तुमचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, तुमची शेतजमिनी एकूण किती एकर आहे किंवा किती गुंठे आहे ते. जमीन सामायिक असल्यास त्यातील हिस्सा. जर जमीन सामायिक असेल तर त्यामध्ये तुमचा हिस्सा हा नेमका किती आहे ते या अर्जामध्ये नमूद करायचं आहे. त्यानंतर शेजारील शेतकऱ्यांची नावे व पत्ते, त्यामध्ये तुमचे जे शेजारी शेतकरी आहेत त्या शेजारी शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचा पत्ता हा अर्जामध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर बघा, शेतात येण्या जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता देण्याबाबत असा स्पष्ट विषय अर्जासोबत लागणारी कागदपत्रे. बघा बांधवांनो, शेतात येण्या जाण्या करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता देण्याबाबत असा एक विषय असा विषय टाकून तुम्हाला अर्ज करायचा आहे. हा विषय लिहून तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यासोबत कुठली कागदपत्रे लागणार आहेत. पुढे बघा, रस्त्याच्या मागणीसाठी काढलेला कच्चा नकाशा. बघा, तुम्ही रस्त्याची मागणी करताय तर तुमच्याकडं कच्चा नकाशा, तुमच्या जमिनीचा, तुमच्या गटाचा कच्चा नकाशा असणं हे आवश्यक असणार आहे. तुम्हाला ह्या अर्जासोबत तो कच्चा नकाशा सुद्धा जोडायचा आहे. त्यानंतर जमिनीचा 7/12 उतारा सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर शेजारील शेतकऱ्यांची माहिती, शेजारील शेतकरी असेल त्यांची माहिती, त्यांचं गाव, गाव व त्यांचा पत्ता व त्यांचा गट क्रमांक हा तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे. त्यानंतर जमीन वादग्रस्त असल्यास संबंधित न्यायालयीन कागदपत्रे. बघा, तुमची जर जमीन वादामध्ये असेल किंवा स्टे वगैरे आलेला असेल तर त्याची संबंधित न्यायालयाने जी कागदपत्रे दिलेली आहेत ती कागदपत्रे जोडून देणं हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तहसील कार्यालयाकडून तपासणी प्रक्रिया होणार आहे. तुमची जी अर्ज आहे हा अर्ज तुमच्या तहसील कार्यालयाकडून तपासणी ही तुमची होणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालय शेजारील शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. त्यानंतर तहसीलदार प्रत्यक्ष जागेची पाहणी करून संबंधित शेतकऱ्याला रस्त्याची खरी गरज आहे का याची खातरजमा करतात. बघा, तुम्ही हे सर्व करून तुम्ही अर्ज सबमिट केला. अर्ज दिल्याच्या नंतर अर्जावर प्रक्रिया काय असते ती बघा. अर्ज प्राप्त झाला की लगेचच त्यानंतर तहसील कार्यालयामधील जे कर्मचारी असतात ते तुमच्या अर्जावर प्रक्रिया सुरू करतात आणि शेजारील शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. बघा, तुमच्या शेजारी जे शेतकरी असतात, ज्या शेतकऱ्यांनी तुमचा रस्ता अडवलेला आहे त्या शेतकऱ्यांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं हे अगोदर तहसीलमधील कर्मचारी किंवा तहसीलदार साहेब हे ऐकून घेतात. त्यानंतर तहसीलदार साहेब हे प्रत्यक्ष तुमच्या जागेची पाहणी करून संबंधित शेतकऱ्याला रस्त्याची खरी गरज आहे का याची खातरजमा करतात. बघा, आपल्या जे तहसीलदार साहेब असतात हे तहसीलदार साहेब प्रत्यक्ष आपल्या त्या जागेची पाहणी करतात आणि खरोखरच या शेतकऱ्याला या जागेमधून जाण्यासाठी
या रस्त्याची गरज आहे का याची खातरजमा करतात आणि त्यानंतरच तुम्हाला रस्ता हात देण्यात येतो बांधवांनो. पुढे बघा, अंतिम निर्णय हा कसा घेतला जातो. तुमचा जो अंतिम निर्णय आहे तो कशाद्वारे घेतला जातो किंवा कसा घेतला जातो बघा. सर्व तपासणीनंतर तहसीलदार निर्णय घेतात. अर्ज योग्य ठरल्यास शेजारील शेत जमिनींच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश दिला जातो. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान कमीत कमी होईल याची काळजी ही घेतली जाते. बघा, सर्व तपासणी तुमची झाल्यानंतर तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे हे तपासल्याच्या नंतर तहसीलदार साहेब निर्णय घेतात आणि तुमचा जर अर्ज योग्य असेल तर शेजारील शेतजमिनीच्या बांधावरून बघा, शेजारच्या शेतजमिनीच्या बांधावरून तुम्हाला रस्ता देण्याचा आदेश हा तहसीलदार साहेब त्यांना देतात आणि यामध्ये शेजारच्या शेतकऱ्यांचं नुकसान हे कमीत कमी होईल याची काळजी सुद्धा तहसीलदार साहेब हे घेत असतात. त्यानंतर बघा, किती रुंदीचा रस्ता मिळतो, तुम्हाला किती मापाचा रस्ता मिळतो ते बघा. साधारणपणे अशा प्रकरणामध्ये अर्जदार शेतकऱ्याला सुमारे 8 ते 12 फूट रुंदीचा रस्ता हा मंजूर केला जातो. शेतरस्ता हा केवळ सोयीचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवणे हे शक्य होतं. बघा बांधवांनो, तुम्हाला यामध्ये 8 ते 12 फूट रुंदीचा रस्ता हा मिळत असतो. 8 ते 12 मध्ये म्हणजे तुम्हाला 9 मिळू शकतो, 10 मिळू शकतो किंवा 12 मिळू शकतो किंवा 8 मिळू शकतो. या तुमच्या क्षेत्रानुसार किंवा तुमच्या त्या जागेनुसार रेकॉर्डला जेवढा रस्ता आहे तेवढाच तुम्हाला मिळत असतो बांधवांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता, जर तुमची रस्त्याची अडवणूक कोणी करत असेल किंवा तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर हा रस्ता नेमका कसा मिळवायचा याबाबतची अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्र कुठली लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.